फडणवीस मंत्रिमंडळामध्ये नवे चेहरे असतील अशी शक्यता आहे। पण पाहूया काय नेमकी महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून। तेव्हा नवीन मंत्रिमंडळाची निवड होणार आहे, मात्र या मंत्रिमंडळामध्ये कोण असतील तर नवीन चेहऱ्यांना बहुधा यामध्ये प्राधान्य दिले जाणारे ज्येष्ठ नेते मात्र मंत्रिमंडळाच्या बाहेर राहतील अशी माहिती आहे। तेव्हा जुन्या जाणत्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र भाजपतही मार्गदर्शक मंडळ असेल आणि कुणाकुणाचा ज्येष्ठत्वानुसार पत्ता कट होणार हेही आता लवकरच कळणार आहे। त्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडीकडे आता इथून पुढे लक्ष असणार आहे। तर नवीन मंत्रिमंडळ हे नवीन चेहऱ्यांचं असणार आहे अशी एक माहिती कळतीये। फडणवीसांचं हे मंत्रिमंडळ नेमकं कसं असेल हे लवकरच चित्र स्पष्ट होईल। मात्र या नवीन मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ मंत्र्यांना ज्येष्ठ जुन्या जाणत्या नेत्यांना बाहेर राहावं लागेल अशी माहिती कळतीये। हा गुजरातचा पॅटर्न आहे। या गुजरात पॅटर्ननुसार मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते। 60-40 असा हा फॉर्म्युला असतो। त्यामुळे महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ सुद्धा असंच असेल का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, नवीन मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा कसा असेल याबाबत सध्या बऱ्याच चर्चा होतात। कोणाला कसं किती स्थान मिळणार हेही बघावं लागणार आहे। मात्र एकंदरीतच जर चेहरा मोहरा पाहिला तर तो तरुण मंडळींचा असेल असं कळतंय। काय नेमकं गुजरात पॅटर्न आपल्याकडे रिपीट होईल का? अनुपमा, निश्चितच, कारण महाराष्ट्र विधानसभेमध्ये या वेळेला जे आमदार निवडून आले त्यामध्ये नव्यानं निवडून आलेल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तरुण असतील, युवा आमदार असतील यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे कुठेतरी एवढ्या मोठ्या बहुमताच्या नंतर जेव्हा आमदार निवडून येतात तेव्हा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय असं दिसतंय। खरं तर आपण 25 नोव्हेंबरलाच या सगळ्या संदर्भात माहिती दिली होती की महाराष्ट्रामध्ये गुजरात पॅटर्नची पुनरावृत्ती होऊ शकते। जातीगत समीकरण, प्रादेशिक समतोल आणि त्यासोबतच नव्या जुन्याचा ताळमेळ राखून एकंदर आताचा जो काही भाजपचा मंत्रिमंडळाचा विस्तार असेल त्यामध्ये आपल्याला फडणवीस मंत्रिमंडळात नवे चेहरे दिसू शकतात। जे जुने जाणते चेहरे त्यांना कुठेतरी मार्गदर्शक मंडळामध्ये पाठवण्याचा प्रयत्न आता इकडनं देखील महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतो, जसा तो दिल्लीत झाला होता। त्यामुळे ज्येष्ठत्वानुसार आणि एकंदरच परफॉर्मन्सनुसार कोणाकोणाचा पत्ता कापला जातोय आणि जुन्या चेहऱ्यांपैकी नेमकं कोण मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण अवघ्या काही दिवसांवरती मंत्रिमंडळाचा विस्तार हा येऊन ठेपलाय। त्यामुळे 10 ते 11 किंवा 10 ते 12 तारखेच्या दरम्यान जो विस्तार होणार त्यामुळे कोणाकोणाची वर्णे लागणार आणि कोणाला नारळ मिळणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। जरूर जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा ओम। आपण या संदर्भात आणखी चर्चा करत राहूत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।